तुम्ही दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये करू शकाल की तुम्ही एक झोपण्याची वेळ आहे, उठण्याची वेळ आहे, तुमची खाण्याची एक दिनचर्या आहे, तुम्ही खाताय ते काही प्रमाणामध्ये खाताय. अच्छा. त्या प्रमाणाच्या बाहेर गेला की तुम्हाला रोग येणार आहेत. कारण ती एक लेवल आहे बॉडीची. एका लेवलला स्ट्रेस घेऊ शकतो आपण, त्या पुढे गेला की डिसऑर्डर येतात. खाण्याचं तसंच आहे, आपली एक पाचन शक्ती आहे, तर तुमचा व्यायाम झाला पाहिजे. तर निसर्गोपचारमध्ये आमच्याकडे आहार हे पहिलं शास्त्र आहे. आता त्यालाच बाहेर फंक्शनल मेडिसिन असं म्हणतात. म्हणजे काय की तुम्हाला तुमचं ब्लड वर्क बघून, म्हणजे सायंटिफिकली तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुम्हाला डायबिटीज आहे. तर डायबिटीज कसा आहे, तर तुम्ही ब्लडचे टेस्ट केले, तुमचे लिपिड प्रोफाईल घेतला किंवा तुमचं HbA1c घेतलं, तुमचं फास्टिंग इन्सुलिन घेतलं, PP शुगर घेतली, फास्टिंग शुगर घेतली, मग एक पॅरामीटर आले की तुम्हाला कळतं की बाबा हा शुगर आहे. मग तुम्ही काही आहार फॉलो केला जो दिलेला आहे, त्याबरोबर काही सेशन्स अक्युपंक्चरचे केले, ओके, त्याबरोबर प्राणायाम केला आणि तुमची झोप व्यवस्थित झाली, तुम्हाला काही मंत्र किंवा तुम्ही काही स्तोत्र म्हणली किंवा काही प्रार्थना केली, इज इट, तर तुम्ही 3 महिन्यामध्ये, माझ्याकडे आता सिंगापूरची एक केस आहे जे 2000 मेटफॉर्मिन घेत होते, 30 वर्षापासूनचा त्यांना डायबिटीज आहे त्या मॅडमला. आणि आता 3रा महिना आहे त्यांचा, त्यांची गोळी त्यांच्या डॉक्टरांनी पूर्णतः बंद केलेली आहे. बर, आपण रिव्हर्स करतोय. आपण कोणाला लगेच थांबवा म्हणत नाहीये. आपण म्हणतोय की तुम्ही जागरूक व्हा, तुम्ही आहार व्यवस्थित करा, तुमच्या मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांबरोबर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जाणून घ्या. म्हणजे कुणाचाही आपण म्हणतो ना की कुणाच्याही पायावरती आपण कुऱ्हाड मारत नाहीये, ना कुणाला आपण इन्सल्ट करतोय, आपण कुणालाही छोटं टाकण्याचा प्रयत्न करत नाही. बरोबर. आपण प्रयत्न करतोय की लोकांना जागृत करणे. तुम्ही आहार घ्या, तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही झोपा व्यवस्थित, प्रार्थना चांगली करा, जेणेकरून तुमचं मन चांगलं राहील. कारण मोस्टली आता साधा आपण उदाहरण डायबिटीजचं घेतोय, तर डायबिटीजमध्ये सुद्धा असं होतं खूप वेळा की तुमचं लिपिड प्रोफाईल जो आहे तो बऱ्यापैकी वाढलेला असतो. तुम्ही जर बघितलं तर, म्हणजे फॅट्स तुमचं जे असतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अप अँड डाऊन असतं. LDL HDL हे कोलेस्ट्रॉल सुद्धा वरती खालती असतात. तुम्हाला सिम्पटम काही वाटत नाहीत. तुम्ही बाहेरून जरी थिन असला तरी आतून तुमच्यामध्ये फॅटचे प्रॉब्लेम असतात. लिव्हरचाही इश्यू असतो. मग पहिल्यांदा सुरू होतो लिव्हरचा इश्यू, फॅटी लिव्हर चालू होतो, नंतर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स येतो, मग तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट होतो. हा स्टेप आहे. खूप लोकांना ही स्टेप बाय स्टेप येते. आपण फक्त डायबिटीजकडे बघतो, त्याच्या मागचं कारण बघत नाही आणि आपण फक्त गोळी खातो, आपण रिस्पॉन्सिबल होत नाही. दॅट इज द इश्यू. सो जागरूक करणं हे आमचं मोटिवेशन आहे. त्या केसमध्ये तुम्ही आता जे म्हणालात की हेल्दी लाईफस्टाईल किंवा हेल्दी खाणं, ह्या सगळ्या गोष्टींनी कित्येक वर्षाचा सुद्धा डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो. आता डायबिटीजमध्ये मॅडम कसं आहे की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज असेल तर त्याचं वेगळं कारण आहे, त्याला इन्सुलिन लागणारच आहे तुम्हाला. पण टाईप 2 डायबिटीज असेल, टाईप 2 डायबिटीसला पहिल्यांदा एल्डरली डायबिटीज म्हणायचे, मग ते लहान मुलांमध्ये, यंग लोकांमध्ये आल्यावरती त्याचं नाव त्यांनी टाईप 2 केलं की हे लाईफस्टाईलमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. डायबिटीज बरोबर जर 5-6 वर्ष राहिला तर तुम्हाला न्यूरोपॅथी पण येते, पायामध्ये पण त्रास होतो, डोळ्यामध्ये त्रास होतो. तुमच्या कॅन्सरमध्ये डायबिटीज इज वन ऑफ द लीडिंग कॉजेस, की जर तुम्हाला डायबिटीज आहे तर कॅन्सरही जास्त होतो, प्रमाण जास्त वाढतं, त्याचं पर्सेंटेज जास्त वाढतं. तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम जास्त होतात, मुलांमध्ये ग्रोथ हॅम्पर होते, BP पण चालू होतो, BPचे त्रास चालू होतात. आणि मुख्य म्हणजे आर्टरीवरती त्रास झाल्यामुळे कार्डिओवॅस्क्युलर, म्हणजे तुमच्या हार्टवरती पण त्रास होतो. म्हणजे विचार करा, एक साधी गोष्ट आहे डायबिटीज, पण त्यामुळे एवढे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. तर तुम्हाला तुमचा आहार बदलणे, तुमचं अक्युपंक्चर करणे किंवा योग करणे हे किती इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावरनं आपल्याला कळतं. म्हणजे आय एम सॉरी टू से, माझ्याकडे आता एक जस्ट केस आहे, त्या मुलानं सुसाईड केली आहे. का? कारण आई वडिलांना पाहिजे होतं की त्यांनी एवढे मार्क्स घ्यावेत किंवा IIT मध्ये क्रॅक करावा, IIT JEE क्रॅक करावा. त्या मुलानं एवढं प्रेशर घेतलं की त्यानं रूममध्ये हँग केलं. सो इट इज व्हेरी डिसहार्टनिंग. आणि हे एवढं प्रेशर का घेतात? कारण पेरेंट्स वॉन्ट टू प्रूव्ह टू द सोसायटी. कारण लोकांना दाखवायचं की माझा मुलगा क्रिकेटमध्ये एवढा आहे. सगळेच तेंडुलकर नाही बनू शकत किंवा वैभव सूर्यवंशी नाही होणार आहेत सगळे. आणि ॲव्हरेज राहणं इट्स गुड. तुम्हाला प्रत्येक वेळी अव्वल नंबर व्हायची गरज नाही. हे कुठंतरी कळलं पाहिजे की कुठला मुलगा किंवा मुलगी काय कॅपॅसिटीमध्ये आहे. कारण आई वडिलांचे एक्सपेक्टेशन खूप आहेत, त्यांना जे मिळालेलं नाहीये ते प्रयत्न करतात की मुलांनी ते करावं.
करेक्ट करेक्ट. ते कंपल्शन करतायत. त्यामुळे या पिढीला जास्ती तो एक टेन्शन घेण्याची वृत्ती म्हणा किंवा डिप्रेशन म्हणा या सगळ्या गोष्टींना ते सामोरं जात राहतात सतत. ऍट 7 or 8 तुम्ही कोडिंग शिकताय, बरोबर आहे. हो, लगेच कोडिंग चालू केलंय, कम्प्युटर चालू केलं, तुम्हाला सगळं येतं लगेच. तुम्हाला बेसिक माहितच नाही ना, तुम्ही किल्ले बांधत नाहीये. तुम्ही कुठं किल्ले बांधताय आजकाल? कुठं ते फॅडच नाहीये ना, फक्त गावात किल्ले बांधतायत दिवाळीला. आजकाल आपल्याकडे दिवाळीमध्ये वी आर गोइंग आउट एवढंच आहे ना, किंवा शॉपिंगला चालू आहे मॉलमध्ये, वीकेंड्स. आपल्याकडे किल्ले बांधणे आहे, पोहणे आहे, हे आपण करत नाहीये. आणि आपण कॉम्पिटिशन मध्ये चालू आहे सारखं, की वी हॅव टू प्रूव्ह की ह्याला मेडल मिळालं, ह्याला नाही मिळालं. इन्स्टेड ऑफ दॅट, इफ वी रिड्यूस द स्ट्रेस. आता हे मी बोलतोय, हे कदाचित लोक चुकीच्या ठिकाणी पण घेतील, त्याच्यासाठी पहिल्यांदा क्षमस्व. पण हा एक लाईफस्टाईल झाली आहे. पण याच्यात चांगलं सुद्धा असं आहे की पीपल आर मच मोर ऑर्गनाइज्ड. टेक्नॉलॉजीचा हाही फायदा आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतायत. खूप सारे लोक आहेत आजकाल पॅकेज बघतायत फूडवरती, की ह्याच्यामध्ये शुगर आहे, ह्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे, ह्याच्यामध्ये कार्ब्स किती आहे, फॅट्स किती आहे. टेक्नॉलॉजीचा वेगळाही अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही जास्त अवेअर होताय. करेक्ट. असेही मुलं आहेत जे चेंज आणतायत, ग्रीन रेव्होल्युशन आणतायत, पाणी साफ करतायत, झाडं लावतायत. दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवरती, माझी रिक्वेस्ट असेल, तुम्ही जर पीपल बाबा म्हणून आहे इंस्टाग्रामवरती, मी फॉलो करतो, ते त्या सरांचं असं आहे की झाडं लावा. आपल्याकडे पुण्यामध्ये आता आपण करतोय, तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी आपण ह्यावेळी खूप उष्णता ह्यावेळी आहे, पण आपण झाडं पण लावली पाहिजेत. तर ह्याच्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न झाला पाहिजे. असे काही लोक असतील तर आपण प्रमोट केलं पाहिजे त्यांना, की ह्यांना फॉलो करा, जेणेकरून मॅक्सिमम लोक अवेअर होतील की अरे आपण असं करू शकतो. किंवा आपल्याकडे पाणी फाउंडेशन आहे किंवा नाम फाउंडेशन आहे, पाण्यासाठी संवर्धनासाठी चांगला प्रयत्न करतायत, ह्यांना तुम्ही डोनेशन द्या. म्हणजे म्हणतो ना आपण की, सॉरी मी ऑफ द टॉपिक चाललोय, पण आपल्याकडे आहे ना की एक डिसिप्लिन आलं पाहिजे. आणि दान दिल्यानं तुमची कर्मही चांगली होतात, तर चांगल्या ठिकाणी दान द्या ना. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग टू रॉंग पीपल, तुम्ही चांगल्या फाउंडेशन्सला दान द्या, जे अॅनिमल वेलफेअरसाठी करत आहेत किंवा पाण्यासाठी करत आहेत, शेतकऱ्यांसाठी करत आहेत. ह्यांना तुम्ही दान द्या. झाडं लावत आहेत, ह्यांना डोनेशन द्या. गाईसाठी काही करत आहेत, तर आय थिंक दॅट विल हेल्प पीपल. म्हणजे तुमचं मनही चांगलं राहील सबकॉन्शियसली, आणि मग तुम्हाला कुठल्याही कुणाकडे बाबाकडे जायची गरज नाही. बरोबर आहे अगदी. म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी पटतंय मला, की मीडियाचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने पण करू शकता, आणि त्याचे तुम्हाला डिसएडव्हान्टेज तर म्हणजे आता आफ्टर ऑल आम्ही पण मीडियात इतके वर्ष काम करतोय, दोन्ही बाजू त्याच्यामध्ये आहेत. तर ती चांगली बाजू घेऊन म्हणजे अवेअरनेस वाढतोय, हे तर अगदी 100% आहे. की आता चांगलं खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे बहुतेक. त्याच्यानंतर आता मध्यंतरी जी संस्कृती होती की बाबा पिझ्झा, पास्ता या सगळ्या गोष्टींवरती लोकांचा भर होता, पण पुन्हा आता बॅक टू बेसिक लोक जात आहेत. तर हे पण सगळं नॅचरोपॅथीमध्येच बिलकुल येतं. नॅचरोपॅथीमध्ये निसर्गोपचार, निसर्गानुसार तुम्ही आहार करा, निसर्गोपचारानुसार तुम्ही वर्तन करा, ज्या वेळेला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते करा, आणि त्या ऋतूमध्ये करा. परफेक्ट. त्या ऋतूमध्ये तुम्ही ते खावा, तर ते जास्त सोयीस्कर पडतं. आणि आजकाल कसं आहे मॅडम, आता तुम्हाला अनुभव असेल, आजकाल सगळे ना बाहेरचं खातायत. किंवा ही तर खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे तुम्ही जेवताय पण ते संतुष्टी नाही मिळत. तुमच्या बायकोनं किंवा तुमच्या आईनं जर जेवण केलेलं असेल, ते जर तुम्ही खाल्लं, त्याची संतुष्टी वेगळी असते. आणि तुमच्या कुकनं बनवलेलं जेवण किंवा कॅन्टीन मधलं जेवण, असं मला वाटतं की ते सात्विकपणा किंवा ते प्रेम, त्याच्यामध्ये ते अननोन इन्ग्रेडियंट असतं त्यातलं, तर त्याला तुम्ही चांगलं करा. म्हणजे माझं तर रिक्वेस्ट असेल न्यू मॉम्सना किंवा जे नवीन आई झालेल्या आहेत त्या मातांना, की तुम्ही आपल्या मुलांसाठी एक मील तरी कमीत कमी स्वतः बनवून द्या, कमीत कमी वयाच्या 8 वर्षापर्यंत. सगळंच नॅनी किंवा मेड नाही करणं, तुम्ही पण स्वतः कुक करा. त्यामुळं चंद्रबळ वाढतं. शेवटी आई चंद्राचा कारक ना, आणि वडील सूर्याचा कारक. बघितलं तर सगळंच पिंडे ते ब्रह्मांडे, आपल्या हातात सगळंच आहे. तर आईनं कमीत कमी एक जेवण तरी द्यावं, जेणेकरून ते आपुलकी पण राहते, मुलांची मनं पण चांगली राहतात, बॉन्डिंग राहतं. आणि सगळ्याच गोष्टी किती कॅलरीज आहे त्याच्यावरती नसतं, त्या म्हणजे सत्व किती आहे, प्रेम किती आहे, कसं तुम्ही जेवताय, खरंय, तुमची वृत्ती काय आहे ते खाताना, ते इम्पॉर्टंट आहे. हे आम्हाला एक प्रयत्न आहे आमचा, की हे एक विजन बदलावं, हे डिकोड करायचं आहे मला, की हॅबिट बदलायचे.